तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की काल पार पडलेल्या चिमणगाव येथे भवनदेव ओपनच्या जंगी मैदानामध्ये विठ्ठल नानांच्या तेजाचं नक्की काय झालं? त्याचबरोबर काल माधवमुठी येथे पार पडलेल्या एक बैल एक आदत मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडका वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जाचं काय झालं? तर हेच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलोय. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर काल दिनांक 16 एप्रिल 2025 काल आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा हा चिमणगाव येथे पार पडलेल्या काळेश्वर केसरी ह्या मैदानामध्ये पळताना दिसला. त्याचबरोबर वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा हा माधवमुठी मैदानामध्ये पळताना दिसला. तर काल चिमणगाव येथे भव्यानदेव ओपनचं जंगी मैदान पार पडले. तर ह्या मैदानामध्ये आपल्याला तेजा पळताना दिसला. तर तेजाने गट क्रमांक 9 मध्ये गट पास केला होता. त्यानंतर तेजा आपल्याला हा सेमी क्रमांक 1 मध्ये पळताना दिसला. तर ह्या सेममध्ये तेजाची हार झाली. पण काही हरकत नाही मित्रांनो, तेजा आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसेल. ह्यासाठी कमेंट बॉक्समध्ये एक कमबॅक असे नक्कीच तेजासाठी एक कमेंट करा. तर मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सर्जाचं काय झालं? तर काल माढमुठी येथे भव्यानदेव एक बैल एक आदत हे मैदान पार पडले. तर ह्या मैदानामध्ये सर्जा देखील आला होता आणि सर्जाचा काल पहिरा होता भारत बरोबर. तर सर्जा आणि भारत आपल्याला गट क्रमांक 8 मध्ये पळताना दिसले. तर ह्या गटामध्ये तेजा आणि भारतने गट पास केला आणि सेमीफायनलसाठी पात्र ठरले. त्याचबरोबर सर्जा आणि भारत हे आपल्याला सेमी क्रमांक 5 मध्ये पळताना दिसले. तर ह्या सेममध्ये अटी-अटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि ह्या लढतीमध्ये दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला आणि सर्जा आणि भारत ही गाडी आपल्याला फायनलमध्ये पळताना दिसली. तर फायनलमध्ये अटी-अटीच्या लढतीमध्ये सर्जा आणि भारतने विजय प्राप्त केला आणि कालच्या माधवमुठी येथे पार पडलेल्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवेज सेट करा.